नाताळच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थानकडून ही जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यांनी। नाताळच्या सलग सुट्ट्या सुरू झाल्यामुळे शिर्डी साई दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे। आता आपण आहोत शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये आणि भाविक जे आहेत ते सकाळपासूनच दर्शनासाठी साई मंदिराकडे दाखल झालेले आहेत। अगदी उत्साहाच्या वातावरणात भाविक साईबाबांचं दर्शन घेत आहेत। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येनं भाविक शिर्डीला येत असतात आणि हा सर्वात जास्त गर्दीचा काळ जो आहे तो मानला जातो। शिर्डी साई मंदिराच्या वतीनं देखील भाविकांना सुलभ दर्शन मिळावं, त्यासोबत निवासाची व्यवस्था मिळावी यासाठी ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शामियाने जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगेमध्ये देखील उपाययोजना ज्या आहेत त्या साईबाबा संस्थांच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत। या दरम्यानच्या काळामध्ये नाताळच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या पार्श्वभूमीवर जी गर्दी आहे त्या अनुषंगाने साईबाबा संस्थांना विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलेलं आहे आणि 31 डिसेंबर रोजी साई मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।